मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या नावावरती अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते आशिष शेलार आणि अमित साटम हे सध्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आता ते चर्चा देखील करतील। त्यामुळे सध्याची मोठी घडामोड आगामी सगळ्या महानगरपालिकांच्या दृष्टीने मुंबईसाठी ही मोर्चे बांधणी सध्या होतीये। भाजपच्या उमेदवारांच्या नावावरती अंतिम शिक्कामोर्तब आजच्या बैठकीमध्ये केलं जाऊ शकतं। यासाठी भाजपचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणजे आशिष शेलार आणि त्यासोबतच मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे सध्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील। अभिषेक मुठाळांचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अभिषेक, आधीचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार असतील किंवा आताचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे दोघे देखील आता मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत आणि नावं जाहीर होऊ शकतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज दक्षिण मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्र आहे त्यातल्या उमेदवारांच्या नावासंदर्भात चर्चा होणार आहे आणि मुंबईतल्या या उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब आज होण्याची शक्यता आहे। तर एकूण विचार करायचा तर काल देखील आपण मुंबईतल्या लोकसभा निहाय बैठका होताना पाहायला मिळालेल्या होत्या। त्यात देखील जवळपास 70 हून अधिक उमेदवारांची निश्चिती झालेली आहे आणि त्यामुळे आज या संपूर्ण मुंबईच्या एकूणच भाजपच्या यादीवर शिक्कामोर्तब आपल्याला होताना पाहायला मिळेल। मुंबई अध्यक्ष अमित साटम असतील, आशिष शेलार असतील, हे दोघेही वर्षावर दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करतात। ठीक आहे अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।